लोकप्रतिनिधी एकत्र जमलेले आहेत. काय नेमकं कारण आहे? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं आहे की नेमकं काय? नाही, आता मी जेव्हा पालकमंत्री होतो त्यावेळेला महिन्याला तिन्ही पक्षाचे सगळे पदाधिकारी बसत होते. अनेक विषय आहेत. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी आहे, समित्या नेमायच्या आहेत, जिल्हा राज्यस्तरीय, त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, हे सगळे आहेत. या निवडणुकीचा आज काय विचार होणार नाही, पण जो बाकीचे विषय आहेत त्याच्यावर चर्चा होण्यासाठी आज बैठक बोललेली आहे असं समजतं. साहेब, राज्यामध्ये खरं कोरोना दिवसांनी 4 ते 5 लाख आकडेवारी समोर येते. काय आढावा तुम्ही घेतला? काय परिस्थिती आहे? बघा, दरवेळेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा याचा आढावा असतो आणि दरवेळेला आम्ही सुद्धा व्हीसीद्वारे या सगळ्या डीनसी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आम्ही बोलतो. वास्तविक आम्हाला असं सांगण्यात आलं की आता जो व्हेरियंट आहे हा काय फारसा गंभीर आहे किंवा असा नाही आणि लोक ऍडमिट होत आहेत आणि लोक बरे होऊन जात आहेत. आता त्यामध्ये ज्यांना वयोवृद्ध आहेत, ज्यांना कोमॉर्बिडिटी आहेत, अशा लोकांना थोडासा सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या शासकीय इस्पितळामध्ये कोरोनाचे वेगळे वेगळे वॉर्ड करण्यासाठी पहिल्यासारखी त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं कशाचीही चिंता कोरोनाच्या बाबतीत जनतेने करण्याची आवश्यकता नाही. साहेब, मोखाड्यामध्ये वेळेत अँब्युलन्स पोहोचली म्हणजे 8 तास वाट बघून सुद्धा अँब्युलन्स पोहोचली नाही. पुणे एका गर्भवतीच्या गर्भामध्येच एका बाळाचा मृत्यू झाला. ते छोटेसे गर्भ घेऊन तो तिचा वडील तो 90 किलोमीटर पोलीस स्टेशनमध्ये गेला, दवाखान्यामध्ये, तरी त्याला कोणी मदत केली. एकूण या व्यवस्थेसंदर्भात काय आता याच्यामध्ये मी आता उत्तूर या गावामधून आलो. मी याची माहिती घेतलेली नाही, पण ते सार्वजनिक आरोग्य विभागाचा विषय असेल म्हणजे सार्वजनिक विभागाचे मंत्री महोदयाने याची माहिती घेतली असेल आणि योग्य ते कारवाई करतील. सुप्रियाताईंनी आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातले संकेत दिलेत. पाऊस पडल्यानंतर रेनकोट घ्यायचं की छत्री घ्यायचं ते ठरवू म्हणजे एक प्रकारे सकारात्मक चर्चा चालू झालेली आहे का? कारण कार्यकर्त्यांची भावना आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे. आता बघा, सगळ्या ठाकरे बंधू एकत्र यावेत किंवा आम्ही एकत्र यावे सगळ्यांच्या सदिच्छा आहे. आता त्याचा मुहूर्त कधी असेल त्याचा सगळ्या नेतेमंडळाला माहिती आहे. आम्हाला काय अजून त्याची कल्पना देण्यात आलेली नाही. आम्हाला आमचे सिस्टीमच्याकडून काही माहिती अजून देण्यात आलेली नाही. योग्य वेळेला तुम्हाला लगेच कळेल. तर ती ब्रेकिंग असेल की एकदम ब्रेकिंग देणार की चर्चा करून देणार? त्यातले काय मला माहिती नाही, तो निर्णय नेतेमंडळी घेतात. शिवसेनेचं जिल्ह्यामध्ये आणि शेजारच्या जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगर चालू आहे. अगदी त्यांनी साध्या नैवेद्यही सोडलेलं नाही. अशा पद्धतीची काही निवडणूक राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे का की जास्तीत जास्त आपल्याकडे चांगलं नाही? ऑपरेशन टायगर वगैरे असं असत नाही. कार्यकर्त्यांना समजावून देऊन, कार्यकर्त्यांना दिलासा देऊन या निवडणुकीत आम्ही तुमच्या मागे कसं उभं राहणार हे सांगून त्यांचं मनपरिवर्तन करून मग आमची पक्षात येण्याची मोहीम आहे. सतेज पाटील काल गडिंग्लजमध्ये म्हटले की जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा पडलो, भावनिक साथ कार्यकर्त्यांना घातली. तुम्ही जवळचे मित्र आहात, तुम्ही काय नेमकं सतेज पाटलांच्या त्यांचं आज वाचलं आहे. आता हे जनरल निवडणुकीमध्ये ठीक होतं की मी एकटा पडलोय, मी त्यांना कदाचित सहानुभूती मिळू शकते. आता ह्या ज्या निवडणुका असतात गोकुळच्या, विधान परिषदेच्या, एकटं पडलं की घोटाळा होते. मग म्हणतात बहुतेक याचा पराभव होते.